ना. मग तू आता आधी फूड प्रोसेसर घेतीयस का? मी तो स्पायरलायझर 10 वेळा बोलून घेते. ना मग. हॅलो चित्रे. अगं हॅलो कुठे हॅलो हॅलो, हाऊ आर यू? घे मस्तपैकी भाजलेले दाणे खा. अगं ते खाण्यासाठी पण आता अजून एक मशीन घेऊन ये तू. एवढे एकानंतर एक जे काय मशीन मध्ये चाललंय तुझं रोबोट सारखं, हो, तर आता खाण्यासाठी पण एक असेलच मशीन असं वाटतंय मला. खरंय. पूर्वी मला वाटतं की लोकांकडे कमी आयुध होती आणि काम जास्त करायचे ते, आणि आता आपल्याकडे अशी लाईन लागलेली असते, पण 2 वेळचं ताजं बनेल याची गॅरंटी काही नाही. दिस इज सो ट्रू ना. म्हणजे आपण अगदी स्ट्रगल करून करून एवढे सगळे गॅजेट्स वापरून वापरून पण जेमतेम चला आज डिनर बनेल वगैरे असं. त्यामुळे पण मला या गॅजेट्सवरनं आठवलं की सर्वात जास्त स्ट्रगल माझा मिक्सर घेण्यामागे होता. आणि ज्या काय प्रकारचे मिक्सर्स मी घेतलेत, म्हणजे इथे एकतर मिक्सर मिक्सर असा मिळत नाही इथे, म्हणजे US मध्ये. ती इथे मी तो आधी असा मोठा तो ज्युसरच मिळतो. आय रिफ्यूज टू कॉल इट अ मिक्सर, कारण त्याच्यात इट इज अ ज्युसेस होतात. ब्लेंडर ऍक्च्युली मिरे, इट हा, इज अ ब्लेंडर. म्हणजे ते ब्लेंड करतं, पण असं एकदम चटणी नाही करू शकत त्याच्यामध्ये. आणि माझा स्ट्रगल तर नेहमी चटणीला असं पाणी वेगळं, चटणी खोबरं वेगळं असं नेहमी चटणी खाल्ली आहे. त्यामुळे मिक्सरसाठी 4 एक प्रकारचे मिक्सर तरी मी, आणि एव्हरी टाईम हा नाही आता हा जास्त महाग म्हणजे बेटर असेल. फायनली आता Vitamix वरती मी तरी सेटल झाली आहे. पण आय थिंक मला ती प्रीतीचंच घ्यावं लागणार. इंडियन ती एक प्रीतीला सांगावं. प्रत्येक, म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाची ती एक अशी स्वतंत्र आणि तरी सेमच अशी स्टोरी असेल ना, की एक ट्रिप एका बॅगेमध्ये फक्त प्रीतीचा मिक्सर असं. कारण मी पण सेम तुझ्यासारखं केलं होतं. मी आधी विविध प्रकारचे ब्लेंडर वापरले, मग कुठले कुठले मिक्सर आणि निंजा आणि असं सगळं वापरून पाहिलं, पण तरी ती गंधगोळी काही होईच ना चटणीची. त्यामुळे मग एकदा एका ट्रिपमध्ये मी एका बॅगमध्ये फक्त प्रीतीचे मिक्सरची 3 भांडी आणि असं सगळं होतं. आणि परागला अशी आशा वाटली असेल की आता आपल्याला वाह काय खुमासदार, आपल्याला रोज मिळेल चटण्या वगैरे काहीतरी. पण इट इज युजफुल प्रीतीचा मिक्सर फॉर अस, म्हणजे इंडियन कुकिंगसाठी. पण ह्या सगळ्या गोष्टी धुवायला आणि साफ करायलाच किती वेळ जातो ग. म्हणजे तुला माहितीये ना, तो ज्युसरची ती, आय फील सॉरी फॉर यू गाईज. म्हणजे मी तो ज्युसर घेतला कोविडच्या काळात, आणि मग तुम्हाला असं त्याचा डेमो दिला खूप, की लेडीज लुक ॲट मी, मी तुम्हाला आता ज्युसर वापर, ते ज्युसर विकणारे एक विशिष्ट बोलतात ना तसं. हा. मग तुम्ही सगळ्यांनी, बऱ्यापैकी लोकांनी घेतला तो आपल्या ग्रुपमध्ये. हो, हा काय घेतलेला आणि आहेच. आणि मग तो लोळत पडतो, कारण अगं मी जेव्हा तो थोड्या थोड्या दिवसांनी वापरते, दरवेळेला मला नव्याने शिकायला लागतं की किती पार्ट्स आहेत त्याचे, 100. हो, आणि हे ते मी ते धुवायला काढलेत मी. किती वेळ लागतो. खूपच पार्ट्स आहेत. आणि हो. मला आठवतंय की तू दरवेळेला मला एक, आज ना एबीसी ज्यूस करून देणार आहे मी मुलाला. आज ना मी सेलरी आणि ऑरेंजचं काहीतरी उसासारखाच रस लागतो एकदम बेस्ट, तो आज पिणार आहे. असं म्हणजे सुरुवातीला खूप उत्साह होता आणि असं खूप वापरलं जायचा, आणि मग तो लोळत पडला होता. आता परत हेल्थी दिशेने चाललोय म्हणून परत हे आलेलं आहे बाहेर. आणि तू धुवायचं म्हणलंस ना, त्याच्यावरनं मला आठवलं, तर मी हे सगळे जे मिक्सर घेतले होते, विविध प्रकारचे मिक्सर, तर त्यात एक फूड प्रोसेसर नावाचं अतिशय युजफुल, खूप युजफुल आहे, खूप युजफुल आहे, असं सगळं माझ्या इकडच्या मैत्रिणींनी सांगितलं. तर मी तो घेतला फूड प्रोसेसर. आता त्यांच्यासाठी उपयोगाचा होता, कारण ते त्याच्यात केक बॅटर बनवायचे. त्याच्यात ते काहीतरी व्हिप क्रीम वगैरे असं काहीतरी त्यांचं एक वेगळं दुकान होतं, म्हणजे गरजा होत्या रॅदर. मला हवं होतं, कारण मला कोणी सांगितलं की त्याच्यात पीठ मळलं जातं मस्त, आणि आपल्याला पोळ्यांचं स्ट्रगल तर फॉर एव्हर आहेच. त्यामुळे मग मी ते घेतलं. आणि ओ माय गॉड, त्याचं ती डिस्क जी आहे ती धुवायची म्हणजे त्याच्या आतमध्ये असं पीठ जाऊन चिकटून राहतं. अगं असंही नाही की तुम्ही विसळलं की होतं, असं चिकटून राहतं. मग त्याच्यासाठी एक वेगळी, म्हटलं एवढं नाही हाताने मळून होतंय 2 मिनिटात. ते तिथे फक्त मी हारले होते, पण एकूणच माझी ही टायमिंगची बॅटल कायमच चुकलेली आहे बहुतेक. कारण मी पण तो फूड प्रोसेसर घेतला, तो पण कणिक भिजवण्याच्या हेतूनीच घेतला. आणि मग मी पण हारले की ते आत सगळं चिकटून बसतं आणि वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मी किचन हेडचा तो स्टँड मिक्सर घेतला.
मग पीठ तर चांगलंच भिजायला लागलं त्याच्यामध्ये, पण तरी पोळ्यांचा स्ट्रगल होताच माझा कायमचा. मग आता मी तेही बाय नथिंगवर देऊन टाकलं, आणि आता मी तो काय जो फूड प्रोसेसर आहे तो मी ऍक्च्युली वापरते, पण म्हणजे काकडी आणि गाजर आणि मुळा हा. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मी त्याचे म्हणजे किसायला किंवा तुकडे असे स्लाइस करायला ते वापरते. पण या सगळ्या गोष्टी धुणं हा एक वेगळाच स्वतंत्रच विषय आहे म्हणजे, त्यामुळे. आणि त्या स्लायसर वरनं ते एक विशिष्ट त्याच्यात सगळ्यांचे बोट एक थोडेसे रक्त पण गुड बरोबर गेलेलं आहे त्या स्लायसर्स मध्ये. आणि माझ्याकडे साधारण एक 3-4 प्रकारचे स्लायसर आहेत अगं, म्हणजे आमच्याकडे सतत लोक गाजराच्या चकत्या खात असावेत जाता येता असं वाटू शकतं कोणाला. तर आणि ते स्लायसरचे पण एक असं बरंच असतं ना, म्हणजे त्यांना काहीतरी स्वतःचे 4 असे प्लेट्स असतात. मग ते नीट कुठेतरी ठेवायचे, मग ते काढले की ते जे वापरायचे नाही ते नीट ठेवायचे, की ते पुढच्या वेळेला त्यांचं परत लग्न जुळवता येईल म्हणून. आणि मला एक हे मिळालं जे मला वेळेत कधीच मिळत नाही. हा असा एक ग्लव आला होता एका स्लायसर बरोबर. तर तुमचं बोट किसलं जाऊ नये म्हणूनचा हा ग्लव होता. आणि तो कधीही मला किसताना मिळत नाही. आज मिळाला तुला दाखवायचा होता म्हणून. पण मी दरवेळेला असं हा एवढं काय आपण आय एम सो केअरफुल, काही संबंधच नाही. पण पूर्ण बोटाचा टवका उडाला कीच कळतं अगं त्या स्लायसर मध्ये, की अरे गेलं की रक्तच आलं एकदम कडे असं. प्रोटीन, त्यामुळे एक्स्ट्रा तो एक प्रोटीन. तर माझ्याकडे एक गार्लिक स्लायसर आहे म्हणजे माझ्याकडे 2 गार्लिक प्रेस, एक गार्लिक काय स्लायसर, आणि स्लायसर. अजून एक गार्लिक संबंधातलं काहीतरी आहे खरं. हा ते एक रोलर असतं बघ, त्याने ते पील गार्लिकचं एक वेगळं कौतुक. आणि असं प्रत्येक भाज्यांचे एक एक त्याचं त्याचं एक डिव्हाइस येतो. स्लायसरची तर एक वेगळीच गंमत असते. आणि हे सगळे स्लायसर वगैरे सगळं झालं, किंवा त्याचाच भाऊ म्हणजे की त्या सुऱ्या तुझ्याकडे असतीलच, ते हो हो 50 सुऱ्यांचा एक सेट. आहेच. करेक्ट. मी असं प्रचंड रिसर्च करून असा हम्म. विशिष्ट एक मला असाच दिसायला हवाय, त्यानी त्याची मूठ अशीच दिसली पाहिजे, मग ती एकसंधच पाहिजे, मग त्याला ते जॉईंटच नकोय वगैरे असं सगळं करून मी ते घेतलं होतं. आणि आता मी एक आपल्या तुळशीबागेत मिळणारी 70 रुपयाची एक सुरी असते बघ, ती मला सगळ्या कामांसाठी उपयोगी पडते आणि मी ती अतिशय प्रेमाने तीच वापरते. आणि तू आमच्याकडे आलीस आणि काही चिरायचं असलं, तुला ते खूप आवडतं चिराचिरी करायला. त्यामुळे कांदे बिंदे आम्ही असे ठेवतो की नाही, चित्रा येणार आहे ना मग आपण ती चिरेल, कोथिंबीर ती चिरेल. तू स्वतःची सुरी घेऊन येते सकाळी घरून. म्हणजे थकले मी ह्याच्यावरती, तुझ्या सुरीवरती. काय ते कौतुक त्या एका सुरीचं एवढूशा. सुरी योग्य असेल ना मी रे, तर गोष्टी अशा सुरसुर सुरसुर मस्त आपल्या हव्या त्या आकारात, अशा सुंदर एकसंध एका आकाराच्या, असं समाधान मिळतं जीवाला. हो. हो. अगं या मिक्सर्स आणि फूड प्रोसेसर्स मध्ये अजून एक ऍडिशन अशी झाली, एक नाही बरेच ऍडिशन झाले जेव्हा लहान मुलं ऍड झाली फॅमिलीमध्ये. कारण मी फायनली माझं ठरलं ओके की एक बुलेट म्हणून एक इकडे मिळतं ब्रँड फूड मिक्सरचा. तर तो घेतला आणि म्हटलं आता सेट आहे मी, दिस इज इट. मग त्या लोकांनी नवीन बेबी फूड मिक्सर असा काढला. आणि त्याच्यामध्ये कशा लहान बाळांचे प्युरीज जे असतात ते भाज्यांचे वगैरे उकडून त्याचे सगळे प्युरीज करून ते एक ढोसायला मुलांमध्ये त्याच्यासाठी वेगळं काढलं. मग म्हटलं अरे नाव वी मस्ट, म्हणजे माझं मूल थोडस गुडगुट्ट असलं की खात नाही, मग आय मस्ट गेट द बेबी न्यूट्री बुलेट. मग ते घेतलं. मग त्याच्यानंतर तिथे नाही थांबलं. मग ते गरम आपण जे फूड घेऊन जातो ते गरम गरम खायला पाहिजे ना मुलांनी. मग त्याचं थंड होता कामा नाही म्हणून मग ते गाडीत प्लग करून एक वॉर्मर घेतलं. त्याच्यामध्ये खिचडी वगैरे गरम होऊ शकते, दुधाची बाटली गरम होऊ शकते. तर असं एक 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 कडक वाढतच गेलं. म्हणजे बेबी फूडचे एक वेगळे गॅजेट्सचं एक दुकान निर्माण व्हायला लागलं. पण ह्याच्यामध्ये मला अजून एक विनोदी गॅजेट ऍड झालं होतं मध्ये, जे की लगेच लवकर रिटायर झालं, पण ते हा. कारण त्याचं 1-2 वापरातच मला कळलं की हे काय आपल्याच्याने जमणार नाही. तर तो एक स्पायरलायझरचा एक मध्ये बरीच क्रेज होती बघ, की मुलांना त्याचे तुम्ही नूडल्स करून द्या हो. वगैरे. आणि तर मी ते काढलं, 1-2दा केलं, पण खूपच हाय मेंटेनन्स आहे ते. म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही. तर असं अतिशय प्रेमाने ते जवळजवळ हाताने नूडल्स करायला जेवढा वेळ लागेल तेवढं आपण ते कौतुक करत 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 मध्ये सातबीत किसून पण होतो त्याच्यातही, कारण त्याचं ब्लेड खूप धारदार असतं.
ते रिटायर केलं लवकरच. हा, तर ते आईला बेसिकली सगळीकडे एक्झिबिशन मध्ये काय 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 मिळत असतं आणि त्याच्यात तिथे ज्या गोष्टी जशा चालतात तशा घरी येऊन कधीही चाललेल्या नाहीयेत. म्हणजे त्याच्यातच मला एक रोटी मेकर तर ऑल टाइम हिट आहे. म्हणजे त्यांच्याकडे ज्या काय रोट्या होतात त्या चुक करून असं करून नुसतं जे काय मग त्या घरी कधी होत नाही आणि आईनी आय थिंक त्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट केलेली आहे रोटी मेकर्स मध्ये. नाही आणि तिथे आणि ते सगळं त्यांच्याकडचे जे स्लायसर असतात म्हणजे मला तो असं दिसतो त्यांचा सेटअप सगळा. असा एक कोबीचा ढीग असतो बघ त्यांनी कापून ठेवलेला सुंदर चिरलेला, मग गाजर आणि असे वेगळे हो. वेगळे आकाराचे सगळे असतात आणि आपण ते घेतो कारण आता उद्यापासून ना सगळं. आणि ते काहीच आपल्या घरी वर्क होत नाही अगं, ते करायला खूप वेळ लागतो, ते धुवायला अजून त्याच्या पुढचे 4 तास लागतात. हो, हो, हो. त्यामुळे एक्झिबिशन मध्ये म्हणजे ज्या गोष्टी वर्क होतात त्या आपल्याला कॉन्फिडन्स असेल तरच घ्याव्यात, असं हो, शिक्षण झालेलं अगदी, आहे. अगदी. आता तर नवीन एक आलंय ना, ज्याच्यात ते नुसतं आपण कांदे टाकायचे, मग ते आपलं आपलं ढवळतं हो. आणि शिजवतं. मग काहीतरी भाजी टाकायची. म्हणजे उभं राहणं आलंच ना, मग एवढं करा की फक्त. आणि मी त्याच्यावर त्याचे रिव्ह्यूज बघत होते ना, तर त्याच्यात सगळ्यात शेवटी असतं ऍडजस्ट टू द टेस्ट. म्हणजे तुम्हाला अजून शिवाय परत मसाले, मीठ, मिरच्या तुमचं म्हणजे मग व्हॉट आर वी सेव्हिंग हिअर हेच मला हा. त्याच्यात एक होतं बरं का, मी एक प्रॉडक्ट ते आपलं आपलं स्वतःला धुतं पण म्हणजे ते विसळून ठेवतं रिअली? स्वतःला असं. नाही, नाही. हो. असं म्हणजे तुम्ही परत अगेन पाणी घालायचं पण ते तसं स्वतःला करतं का? विसळतं आणि मग ते असं नटून थांबतं, आय एम गुड टू ड्राय असं. हां. त्याच्यातच ह्या सगळ्यांमध्येच एक मे बी कोविडच्या काळात आलं होतं. तो आयपी एक आला होता, एअर फ्रायर काय? आला होता, की आता सगळं हेल्दी, हेल्दी, हेल्दी खाणार म्हणून सगळं एअर फ्रायरमध्ये जायला लागलं. एक आय विल से की त्याच्यामुळे माझा मायक्रोवेव्हचा यूज कमी झाला, व्हिच इज अ गुड थिंग आय थिंक. करेक्ट. पण त्याच्यात जेव्हा मला पाणीपुरी सुद्धा तुम्ही त्याच्यात एअर फ्रायर मध्ये टम्म करून फुगून पाणीपुरी खा, तेव्हा मी थकले होते. म्हटलं नो थँक मला पाणीपुरी तरी सुखानी. म्हणजे असं झालं की जर फ्राईड खायचंय एकतर कमी खा, खाऊच नका. जर खायचं असेल तर व्यवस्थित खा ना, म्हणजे जे जसं लागलं पाहिजे तसं खा, नाही तर काय मजा आहे त्याच्यात. जीवाला आनंद देण्यासाठी जी गोष्ट करायची आहे, त्याचा जीवाला आनंद मिळू देत पूर्ण असं. हो ना. पण आयपी आणि एअर फ्रायर खरंच खूप उपयोगी आहेत असं लक्षात आलेलं आहे माझ्या. हो. आणि बऱ्याच लोकांचं मी बघितलंय माहितीये ना, की त्यांना आवडत नाही असे गॅजेट्स काउंटरवर असलेले. मलाही आवडत नाहीत. पण मी रोज आयपी फक्त खालनं वर काढते. पण मी एअर फ्रायर ठेवायला नाहीये माझ्याकडे वेगळं घर, की लागला की काढा किंवा असं. किंवा ते किचन एडचं मी बऱ्याच लोकांचं पाहिलं त्यांच्याकडे एक वेगळं स्टोरेज असतं कारण त्यांना ते वर आवडत नाही काउंटरवर. हम्म, हम्म. पण मी हल्ली असं शिकलीये की बघायचं नाही. म्हणजे टीव्हीवर बघायचं, धूळ नाही बघायची, टीव्ही बघायचा. असं मी स्वतः ट्रेन केलंय. किती सारखं धुवत पुसत आयुष्य सगळं त्याच्यातच निघून जायचं नाहीतर. हो, हो. तुम्हाला आमचे आजचे किस्से आवडले असतील, तर आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच गमतीदार किस्से आम्ही घेऊन येऊ आणि तुमच्याकडे काही गमतीदार किस्से असतील, तुमचे काही गॅजेट्स असतील, युनिक गॅजेट्स घेतले असतील एक्झिबिशन्समधनं किंवा कुठूनही, तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चलो, चिरीमिरी. चिरीमिरी.